कुकीज कन्सेप्ट मध्ये आपण हे बघितलं होतं की कुकीज कशा रिट्राईव्ह करायच्या, कशा स्टोअर करायच्या, त्यानंतर डिलीट पण कशा करायच्या हे पण आपण बघितलं, मॉडिफाय कशा करायचे ते पण आपण बघितलं. रेकॉर्ड व्हिडिओ जर कोणी बघितला असेल तर बघून घ्या. ओके, कोणी नवीन आहे का या ग्रुपमध्ये, या मीटिंग मध्ये आजच्या? ओके, ठीक आहे. आपण आजचं सेशन चालू करूया. तर आपल्याला काय करायचं आहे ना, आज आपल्याला आता मी एक स्क्रीन शेअर करतो, तुम्हाला दिसेल की एक्झॅक्टली आज काय करायचं आहे. आता आपल्या सिलेबस मध्ये ना एक युनिट आहे, त्या युनिट मधला एक छोटासा कन्सेप्ट आपण घेऊया. सर्वांना स्क्रीन दिसत आहे? ओके, तर आपला जो CSS सब्जेक्ट आहे, क्लायंट साइड स्क्रिप्टिंग, त्याच्यामधलं जसं की इनिशियली काय आहे, बेसिक ऑफ जावा प्रोग्राम, जावास्क्रिप्ट प्रोग्रामिंग, त्यानंतर एरे फंक्शन अँड स्ट्रिंग, फॉर्म अँड इव्हेंट हँडलिंग, जसं आपण याच्यामध्ये घेतलं होतं है ना. कुकीज आणि ब्राउझर आपण घेतलं होतं, याच्यामधलं काही टॉपिक घेतले होते. त्यानंतर ह्याच्यामधले टॉपिक आपले घ्यायची बाकी आहे. तर आता आपण काय करतोय ना, याच्यामधला जो टॉपिक आहे ना, मेनूज, नेव्हिगेशन अँड वेब पेज प्रोटेक्शन, याच्यामध्ये जे दिसते ना तुम्हाला, डेव्हलप जावास्क्रिप्ट टू क्रिएट अ गिवन स्लाइड शो, याच्यामध्ये जो स्लाइड शोचा जो पार्ट आहे, स्लाइड शो कसा क्रिएट करायचा ते आपल्याला आज बघायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट ह्या तिघांचं पण काम आहे. ओके, या तिघांचा यूज करून आपल्याला काय करायचंय, जे जर तुम्ही बघितलं असेल खूप सारे वेबसाईट्स असतात, त्याच्यामध्ये स्लाइड शो असतो है ना. तर एक इमेज केली की दुसरी इमेज येते, दुसरी इमेज केली की तिसरी इमेज येते, किंवा त्याच्यामध्ये बटन्स राहतात, प्रिव्हियस आणि नेक्स्ट, त्याच्यावर क्लिक केलं की ते स्लाइड होतं है ना. तर ते स्लाइड कसं होतं बाय युजिंग जावास्क्रिप्ट, ते कसं केलं जातं ते आपल्याला बघायचंय. ठीक आहे, तर हा आहे 6 युनिट, जो शेवटचा युनिट आहे त्याच्यामधला जो टॉपिक आहे. तर आपण सिंगल सिंगल टॉपिक घेतोय आपल्या डेमोज मध्ये, जे पण रॅन्डमली आपण चूज करून. ओके, तर आता काय करायचं आपल्याला, आपल्याला आता एक प्रोग्राम करायचा आहे. आतापर्यंत आपण 3 लेक्चर्स घेतले, 3 लेक्चर्स मध्ये 3 प्रोग्राम्स घेतले. फर्स्ट प्रोग्राम मध्ये आपण काय घेतलं होतं, सिंपल सिंपल फॉर्म क्रिएट केला होता. ओके, त्यानंतर सेकंड प्रोग्राम मध्ये आपण काय केलं होतं, एक फॉर्म क्रिएट केला होता आणि चेक फॉर्म नावाचा फंक्शन क्रिएट करून मग त्याला व्हॅलिडेशन कशी अप्लाय करायची ते आपण बघितलं होतं. त्यानंतर थर्ड प्रोग्राम मध्ये आपण कुकीजचं बघितलं होतं, राईट. तर आता आपल्याला करायचं आहे फोर्थ प्रोग्राम. त्याच्यासाठी पण आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला HTML फाईल बनवावं लागेल. कारण की HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट जे आहे ते आपण कोणत्या फाईलमध्ये लिहितो, कोणत्या एक्सटेन्शनच्या फाईलमध्ये आपण पूर्ण करतो कोड, तो आपण करतो .htmlच्या फाईलमध्ये, बरोबर. आवाज येतोय बरोबर माझा सर्वांना? आता आपण याला सेव्ह करूया, FOURTH, फोर्थ प्रोग्राम .html, ते आपण करूया ऑल फाईल, किंवा इथं HTML असेलच तर काही प्रॉब्लेम नाही. तर आपण एक ब्लँक HTML फाईल तयार केलेली आहे. ओके, आणि ती जी फाईल आहे ती फाईल आपल्याला आता एक्झिक्यूट करायची आहे, आणि त्याच्यामध्ये आपल्याला राईट डाऊन करायचा आहे कोड. आणि कोड कशाचा, HTML, CSS आणि जावास्क्रिप्टचा. ओके, तर सर्वात आधी आपल्याला HTML लागेल. आता मला सांगा, जेव्हा आपण इमेजेस शो करू, तर इमेजेस शो करायसाठी आपल्याला काय लागेल, आधी आपल्याला HTML लागेल, बरोबर. तर ते HTML लिहायचं कसं, त्यानंतर मग त्या HTML मध्ये मल्टिपल इमेजेस कशा शो करायच्या, तर ते आपल्याला सर्वात आधी बघावं लागेल. ठीक आहे, त्यानंतर मग आपल्याला त्याला CSS आणि जावास्क्रिप्ट अप्लाय करायचं आहे, जेणेकरून आपण काय करू शकू, त्याला स्लाइड शो करू शकू. त्याचा जो स्लाइड शो आहे तो आपण एक्झिक्यूट करू शकू, बरोबर. ते स्लाइड होतील, एक इमेज गेली की दुसरी इमेज दिसेल असं.
ओके, तर आता जर आपल्याला HTML लिहायचं आहे तर आपण काय करतो सर्वात आधी, कोणते टॅग घेतो? HTML, राईट. पेअर टॅग आणि सिंगलटन टॅग. पेअर टॅग आणि सिंगलटन टॅग असे दोन प्रकारचे टॅग असतात, बरोबर आहे. तर आपण इथे पेअर टॅग आणि सिंगल टॅग दोन्ही पण युज करतो. इथे आपण घेतोय आधी सर्वात हेड घेतो, है ना. हेडच्या आतमध्ये टायटल राहतं, कॉमन जे गोष्ट असतात ते, जसं की मला आपण दिलं फोर्थ प्रोग्राम, है ना. त्यानंतर हेडच्या नंतर मग काय असतं, बॉडी असतं. HTML चे दोन पार्ट असतात, कोणते कोणते असतात? एक असतं हेड, दुसरं असतं बॉडी, है ना. त्यानंतर आपण बॉडीमध्ये सर्व कोड लिहितो जो की आपल्याला आपल्या बॉडीमध्ये दिसतो. ओके, जसं की आपण इथे लिहिलंय H1 टॅग घेतला आपण याला, जो की हेडिंग टॅग यूज केला जाते. त्यानंतर H1 टॅग मध्ये मी लिहिलं की क्रिएट अ स्लाइड शो युझिंग इमेजेस. ठीक आहे, असं मी याला सेव्ह केलं. आता याला आपल्याला एक्झिक्यूट करायचं, तो ओपन विथ लाईव्ह सर्व्हर केला आपण, तर तो कुठे जाणार, ब्राउझरवरती रन होणार, हे अशा प्रकारे, है ना. याला जर तुम्ही डायरेक्ट करत असाल तर डायरेक्ट पण करता येतो, डायरेक्ट याला एक्झिक्यूट करायचं. ओके, त्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे, आपल्याला मल्टिपल इमेजेस पाहिजे, बरोबर आहे. आणि ते जे मल्टिपल इमेजेस आहे ते आपल्याला स्लाइड करायचे आहे, पण सर्वात आधी ते मल्टिपल इमेजेस तिथे दिसणं महत्वाचं आहे, राईट. तर आपल्याला तिथे दाखवायचे आहे, तर आपल्याला काय करावं लागेल, IMG टॅग यूज करावं लागेल, बरोबर. आणि IMG मध्ये SRC नावाचा एक प्रॉपर्टी असतो, त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं पाथ द्यावं लागतं, कशाचं, इमेजचा पाथ, बरोबर. आता तसे इमेजेस आपल्याला लागेल, तर त्या इमेजेस आपल्याला काय टाकावं लागेल, इथे टाकावं लागेल, इथे पेस्ट करावं लागेल. आता त्या इमेजेस आपण काढून घेऊया. तर फॉर एक्झाम्पल बॅकग्राऊंड इमेजेस असं समथिंग आपण काहीतरी सर्च केलं, तर बॅकग्राऊंड इमेजेस आपल्याला दिसतीलच. त्याच्यामधले आपण 3 इमेजेस काढून घेऊया, म्हणजे तिन्ही पण इमेजेस आपण शो करू घेऊ. याला मी सेव्ह करतो, सेव्ह इमेजेस. आणि आपल्याला हे कुठे सेव्ह करायचं आहे, ज्या ठिकाणी आपला प्रोग्राम आहे ना त्या ठिकाणी सेव्ह करायचं. प्रोग्राम म्हणजे आपली HTML फाईल, आपली HTML फाईल आहे बॅच CSS नावाच्या फोल्डरमध्ये. इथे आपल्याला हे इमेज, जसे की इमेज 1, मी याला image1.jpg इमेज, ओके, याला सेव्ह केलं. त्यानंतर एक दुसरी इमेज, दुसरी इमेजवर पण हे खूप मोठी इमेज आहे, दुसरी घेऊया, छोटे छोटे इमेज घेऊया. हा, ही एक इमेज. नंतर सेव्ह इमेज ॲज, इथे पण इथे इमेज 1 आली आहे, इथे आता इमेज 2. ठीक आहे, सेम JPG इमेज आहे, त्याला आपण सेव्ह केलं. आणि एक थर्ड इमेज घेऊन घेऊया, ही पण तशीच आहे, याला मी सेव्ह करतो, image3.jpg. ओके, अशा आपण 3 इमेजेस काढल्या. आता या तिन्ही पण इमेजेस जे आहेत हे आपल्याला आपल्या ब्राउझरमध्ये, आपल्या सॉरी VS कोड मध्ये दिसत असले, बघ इथे आले, दिसतंय, बरोबर. आपण जिथं आपला प्रोग्राम सेव्ह आहे तिथेच ते सेव्ह करायचे. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामधली एक एक इमेजचा IMG टॅग यूज करून SRC म्हणजे पाथ द्यायचा आहे. आता जसं SRC आहे, SRC च्या आतमध्ये काय देतो आपण, पाथ देतोय. आता कोणत्या फोल्डरमध्ये नाही आहे इमेज, म्हणून आपण डायरेक्टली काय करणार, इमेजेस सेव्ह करणार. आता कसं दिसतंय, बघा दिसत आली, है ना. आता समजा आपण तशीच एक दुसरी इमेज घेऊया, दुसरी इमेज SRC इक्वल टू डबल कोट मध्ये इमेज, सेकंड इमेज. ठीक आहे, ही सेकंड इमेज घेतली, सेकंड इमेज पण इथे आली आहे, बघ सेकंड इमेज पण आली इथे. मग थर्ड इमेज, थर्ड इमेज इथे आली आहे, थर्ड इमेज. ओके, बघा इथे 3 इमेज कशा दिसत आहे आपल्याला, या तिन्ही पण इमेजेस जे आहेत त्या आपल्याला कशा दिसत आहे, एका मागे एक दिसत आहे, बरोबर आहे. आधी पहिली दिसते, नंतर सेकंड दिसते, नंतर थर्ड दिसते.
आता कसं करायचं आपल्याला, एका वेळेस एकच इमेज दिसली पाहिजे, एकाच वेळेस एकच इमेज दिसली पाहिजे. आणि बाकीचे दोन इमेजेस आहेत, जसं की फर्स्ट जी इमेज आहे ती आपल्याला इनिशियल दिसली पाहिजे, त्यानंतर बाकीचे जे दोन आहे ना ते हाईड असले पाहिजे, त्यानंतर मग सेकंड इमेज शो झाली पाहिजे, बाकी जे पहिली आणि थर्ड आहे ते हाईड झाली पाहिजे, त्यानंतर मग काय झालं पाहिजे, जे लास्ट आहे थर्ड ती शो झाली पाहिजे, आणि जे सुरुवातीचे जे दोन इमेजेस आहेत ते हाईड झाले पाहिजे. तर अशा प्रकारे एक लॉजिक आपल्याला क्रिएट करायचं आहे बाय युजिंग जावास्क्रिप्ट, है ना. तर सर्वात आधी आपण काय करूया, हे तिघांची पण जे हाईट आणि विड्थ आहे ना ते सेम करूया, जेणेकरून ते आपल्याला बरोबर दिसेल. सर्वात आधी आपण काय करायचं, याला स्टाईल द्यायचं आहे. आता याला जर स्टाईल द्यायचं आहे तर सीएसएस मध्ये तीन प्रकारे आपण स्टाईल देतो. म्हणजे सीएसएस म्हणजे कोणतं सीएसएस, कास्केडिंग स्टाईल शीट मध्ये म्हणतोय, क्लायंट साइड स्क्रिप्टिंग मध्ये नाही म्हणतोय. क्लायंट साइड स्क्रिप्टिंग मध्ये फक्त जावास्क्रिप्ट जास्त आहे, बाकी सगळ्या गोष्टी मग ऑप्शनल आहे. ओके, पण आपल्याला काय करायचं आहे, डिझायनिंग करायचं आहे, म्हणजे याला हाईट आणि विड्थ द्यायची आहे, तर आपण काय करू शकतो, याला स्टाईल देऊ शकतो. याला म्हणतो इनलाईन सीएसएस. ठीक आहे, याला आपण देतोय 600 पिक्सल. ओके, आणि हाईट देतोय 500 पिक्सल. ओके, अशाच प्रकारे ही सेम हाईट आणि विड्थ आपण प्रत्येक इमेजला देऊया, म्हणजे प्रत्येक इमेज सारखी दिसेल, कारण की स्लाइड शो पण चांगल्या प्रकारे दिसला पाहिजे. आता बघा हे असं दिसतंय. आता याला थोडंसं आणखी कमी करूया, म्हणजे थोडं बरोबर दिसेल. की ठीक आहे, राहू देऊ आपण. ठीक आहे, आता तीन इमेजेस दिसतंय. ओके, एका नंतर एक बघा, सगळं जे साईज आणि जे विड्थ आणि हाईट आहे ते सारखी आहे बरोबर तिघांची पण. आता एका वेळेस एकच इमेज दिसली पाहिजे, तसं आपल्याला करायचं आहे, म्हणजे स्लाइड शो क्रिएट करायचं आहे. ओके, तर स्लाइड शो क्रिएट करायसाठी इनिशियली आपल्याला काय करावं लागते, सीएसएस आणि जावास्क्रिप्ट ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या राहील त्याच्यामध्ये. सीएसएस आणि जावास्क्रिप्ट ह्या दोन गोष्टी, त्या दोन्ही गोष्टी आपल्याला करायच्या, त्यामध्ये इम्प्लिमेंट करायचे, आणि त्याचे जेणेकरून काय होईल की जो स्लाइड शो आहे तो प्रॉपरली इम्प्लिमेंट होईल. आता याच्यामध्ये ना आणखी एक गोष्ट आहे की ऑटोमॅटिकली करायचं की बटन. आता आपण काय करूया, बटन घेऊया, याच्यामध्ये दोन बटन घेऊया, जेणेकरून काय होईल की एका वेळेस एक इमेज दिसेल, आणि जेव्हा आपण नेक्स्ट बटनवर क्लिक करू तेव्हा दुसरी इमेज दिसेल, आधीची इमेज हाईड होऊन जाईल, है ना. अशा प्रकारे म्हणजे आपण एक इथे मध्ये दोन बटन घेऊया, याच्यामध्ये याच्याच खाली बरोबर दोन बटन घेऊया. बटन, याला आपण देऊया व्हॅल्यू तर नाही द्यायची आवश्यकता, कारण की डायरेक्टली त्याला व्हॅल्यू घेता येते, है ना. इथे आपण देऊया नेक्स्ट, है ना, नेक्स्ट बटन. आणि एक दुसरी घेऊया प्रीवियस, PREV. इथे अशा दोन बटन घेतले आपण, आणि ह्या दोन बटन बघा आता कसे दिसते इथे, हे बघा इथे खाली दिसते दोन बटन, है ना. आता हे प्रॉपरली त्या वे मध्ये दिसल्या पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सर्वात आधी हे जे तिन्ही पण जे इमेजेस आहेत, हे तिन्ही पण इमेजेस काय करायचे आहे, त्यामधली एकच इमेज दिसली पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला एक सीएसएस लिहावं लागेल. आता ते कशी लिहावं लागेल ते आपल्याला बघायचं आहे. ओके, त्याच्यासाठी आता सर्वांना सीएसएस चा अर्थ करतो, सीएसएस म्हणजे कोणतं, कास्केडिंग स्टाईल शीट, हे सांगा आधी मला. सीएसएस चा अर्थ करतो सर्वांना, कास्केडिंग स्टाईल शीटचा अर्थ काय आहे, कास्केडिंग स्टाईल शीट तर कोणी सांगेल का? कोणालाच माहिती नाही आहे का कास्केडिंग स्टाईल शीट? राईट. तर काय करू शकतो आपण, HTML ला डिझाईन करू शकतो, म्हणजे जे वेब पेज आपण बनवतोय HTML मध्ये, त्या HTML ला आपण डिझाईन करू शकतो. जसं की याला आपण काही इफेक्ट देऊ शकतो, त्याला काही डिझाईन करू शकतो. ओके,
त्याच्या प्रॉपर्टीज असतात, त्या सगळ्या प्रॉपर्टीज आपण युज करू शकतो. आता आपल्याला काय करायचं आहे, एका वेळेस आपल्याला एकच इमेज दिसली पाहिजे. ठीक आहे, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल नाही, जसं आपण याला विड्थ आणि हाईट दिली ना स्टाईलमध्ये, तसंच आपण काय देऊया, प्रत्येकाला ना ओव्हरफ्लो नावाची प्रॉपर्टी असते, याला ओव्हरफ्लो आणि रिफ्रेश होते का पाहिजे. आता ओव्हरफ्लो हेडर दिल्यानंतर हे सेम जे आहे ते आपल्याला सर्वांना द्यायचं आहे. ओव्हरफ्लो हेडर आपण सर्वांना दिलं, आता काहीच नाही होत आहे. पण आणखी एक याच्यामध्ये गोष्ट आहे, याला आपण हाईट आणि विड्थ दिलेली आहे. बरोबर, रिप्रेझेंटेशन ऑफ द डॉक्युमेंट, बरोबर आहे, काही प्रॉब्लेम. ओके, तर आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये 3 पैकी एक इमेज दिसली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला सीएसएस लिहायची आहे. ओके, आता याच्यामध्ये आपण प्रत्येक गोष्ट करून बघूया जेणेकरून माहिती पडेल. आता याच्यामध्ये सीएसएस कशी अप्लाय करायची ते डिपेंड करते की तुम्हाला किती प्रकारच्या स्टाईल्स माहिती आहे. ओके, ते स्टाईल्स माहिती करायसाठी त्यासाठी प्रॅक्टिस करणं खूप महत्वाचं आहे. जिथपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस नाही करणार ना, तिथपर्यंत ते माहिती नाही पडत की कसं काय वर्क करतं. ओके, तर ते माहिती करणं महत्वाचं आहे, त्यासाठी प्रॅक्टिस करणं पण खूप महत्वाचं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये साईज द्यायचे, जसं की मी ओव्हरफ्लो हिडन दिलं, किंवा जेव्हा पण मी हे इमेज दाखवेल तर ते हिडन राहील अशा प्रकारे. ओके, त्यानंतर आणखी काही प्रॉपर्टीज असतात, जसं की पोझिशन असते, जसं की पोझिशन आपण दिलंय, पोझिशन रिलेटिव्ह दिली आपण याला. त्यानंतर याच्यामध्ये आणखी काय द्यायला पाहिजे, याला आपण सेव्ह करूया. आणखी ही सेम जे आहे प्रत्येक ठिकाणी देऊया. प्रत्येक सीएसएस काय काम करते आणि त्याची प्रॉपर्टी काय काम करते हे लक्षात ठेवणे खूप महत्वाचं आहे. आता काही दिसते का याच्यामध्ये डिफरन्स, काही दिसत नाही आहे, म्हणजे आणखी काहीतरी याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट असेल याच्यामध्ये, आणखी काय सीएसएस लागेल जेणेकरून एकच इमेज दिसेल. आपण डिस्प्ले नन करू शकतो का, जेणेकरून जसं की फॉर एक्झाम्पल याला मी डिस्प्ले केलं नन, ठीक आहे, आणि यालाही पण डिस्प्ले केलं नन, ठीक आहे, याला सेव्ह केलं. आता बघा एका वेळेस एखादी इमेज दिसून आली. आता आपण डिस्प्ले नन एकाला सोडून बाकी दोघांना केलं. बघा, आपण एका इमेजला सोडून बाकी 2 इमेजला डिस्प्ले नन केलं, म्हणजे एका वेळेस एकच इमेज दिसत आहे. आणि समजा आपण आता इथे जर नेक्स्ट केलं, याला इथे या नेक्स्ट वरती क्लिक केलं, तर काय करायचं आपल्याला, ही जी इमेज आहे पहिली याला डिस्प्ले नन करायचं आहे, आणि जे सेकंड इमेज आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे, त्याचा डिस्प्ले काउंट टाकायचा आहे. म्हणजे जे डिस्प्ले नन आहे याला उलट करायचं, जसं हे इथून काउंट टाकायची अशी, आणि हे याला लावून द्यायची असं. याला सेव्ह करायचं, बघा आता दुसरी इमेज दिसते है ना. त्या तसंच जेव्हा आपण वापस नेक्स्ट करूया, तेव्हा हे जे डिस्प्ले नन दिलाय थर्ड याला, ते इथून काढायचं आहे आणि याला सेकंडला द्यायचंय, असं करायचंय. म्हणजे काय करायचंय आपल्याला, फक्त बाय युझिंग जावास्क्रिप्ट सीएसएस चेंज करायची आहे. बाय युझिंग जावास्क्रिप्ट सीएसएस ला चेंज करायचंय. आता इनिशियली आपण काय करणार, इनिशियली आपण जी पहिली इमेज आहे ती दाखवणार, शो करणार. आता आपण काय करतोय, पहिली इमेज शो करतोय, ठीक आहे. आता आपण काय करणार, हे जे बटन इथे दिलेलं आहे ना, ह्या बटनवरती एक फंक्शन क्रिएट करणार. फंक्शन आपल्याला क्रिएट करायचं आहे, जसं की फंक्शन कॉल करायचं आणि क्रिएट करायचं आहे. आता कॉल कुठे करणार, जेव्हा आपण बटनवर प्लेस करणार, तर आपण काय करतो, तो ऑन क्लिक वरती जेव्हा आपण ह्या बटनवरती क्लिक करूया, तेव्हा एक फंक्शन कॉल झालं पाहिजे, जसं की नेक्स्ट IMG नावाची एक फंक्शन आहे, जे आपल्याला इथे कॉल करतोय आपण. ओके, आणि आपल्याला ती डिफाईन करायची आहे. तर आपण डिफाईन कुठे करतो, कोणते पण जावास्क्रिप्टचं फंक्शन, स्क्रिप्ट नावाच्या टॅग मध्ये, बरोबर. तर इथे आपल्याला ते डिफाईन करायचं आहे, फंक्शन कोणता आहे, नेक्स्ट IMG है ना. आता मी इथे काय करतो, इथे अलर्ट करतो, सध्या एक अलर्ट करतो, जसं इथे मी टाईप करतो याला की नेक्स्ट, हे नेक्स्ट आहे, ठीक आहे. आणि अशाच प्रकारे जे प्रिव्हियस वाली बटन आहे त्याला पण आपल्याला एक ऑन क्लिक द्यायचं आहे. ऑन क्लिक इक्वल्स टू, याच्यामध्ये काय करायचं,
PREV प्रिव्हियस इमेज, अशा प्रकारे एक दुसरं फंक्शन आपण इथे कॉल केलंय. आता कॉल केलं तर त्याची डेफिनेशन तर लागेलच आपल्याला, बरोबर आहे. तर त्याची पण डेफिनेशन आपल्याला खाली इथे लिहायची आहे. फंक्शन प्रिव्हियस इमेज अशा प्रकारे इथे आपण याला घेऊया PREV, है ना, अशा प्रकारे. आता बघा, जेव्हा आपण ह्या बटनवरती क्लिक करूया तेव्हा आपल्याला असे अलर्ट्स आले पाहिजे, बरोबर, कारण की आपण अलर्ट टाकलेले आहे. तर हे अलर्ट याच्यामध्ये येतात आहे का, चेक करूया, रिफ्रेश करूया. इथे इथे आपण नेक्स्ट करूया, अलर्ट आलाय, नेक्स्टचा अलर्ट आलाय. त्यानंतर प्रिव्हियस वर क्लिक केलं, मग प्रिव्हियसचा अलर्ट आलाय, म्हणजे बरोबर आपले फंक्शन कॉल होत आहे. आता आपल्याला फक्त काय करायचं आहे की जे इथे डिस्प्ले प्रॉपर्टी आपण लावलेली आहे, हे डिस्प्ले न इथे लावलेली आहे, इथे डिस्प्ले न लावलेली आहे. त्यानंतर इथे आपण काहीच नाही लावलं याच्यामध्ये, ठीक आहे. तर इथे आपल्याला डिस्प्ले नन लावायचे, जे सध्या करंट इमेज जी दिसत आहे, जी डिस्प्ले नन नाही आहे ती करंट इमेज. ओके, तर सर्वात आधी आपल्याला फाइंड आउट करावं लागेल की करंट इमेज कोणती आहे. सर्वात आधी आपल्याला फाइंड आउट करावं लागेल की करंट इमेज कोणती आहे. त्याच्यानुसारच मग आपण काय करू शकतो, जे दुसरी इमेज आहे ते आपण काय करू शकतो, शो करू शकतो त्याच्यामध्ये, बरोबर. तर आपल्याला ती शो कशी करायची आहे, तर ते एक महत्वाचं आहे याच्यामध्ये. तर आपण काय करणार आता, सर्वात आधी मॅन्युअली एक गोष्ट करून बघूया. जसं की आपल्याला काय करायचंय, आपल्याकडे ह्या 3 इमेजेस आहेत. ह्या तीनही इमेजेसला आपण ना आयडी द्यायची. मी सांगितलं लास्ट टाइम जेव्हा आपण आयडी बद्दल बोललो होतो तेव्हा मी सांगितलं होतं की हे एक आयडेंटिफिकेशन साठी युज केलं जातं, ठीक आहे. एक सिंपल आयडेंटिफिकेशन, एक प्रकारे त्याला नेम दिलेला आहे आपण, युनिक नेम, त्याच्यासाठी आपण आयडी युज करतो. ओके, हे जे आयडी आहे ते, तर याला आपण देऊया IMG1. त्यानंतर एक दुसरी आयडी राहील, दुसऱ्या आयडीला आपण देऊया IMG2, असं काहीतरी आयडेंटिफिकेशन देऊया. नंतर तिसरे देऊया IMG3, अशा प्रकारे, ठीक आहे. तिघांना पण आपण नेम दिले डिफरंट डिफरंट, 1, 2 आणि 3. ओके, इनिशियली जे इमेज 1 आहे ती शो होत आहे, नंतर इमेज 2 शो होणार, नंतर इमेज 3 शो होणार. ओके, तर आता आपल्याला करायचं, फॉर एक्झाम्पल आपल्याला काय करायचं की इमेज 2 ला शो करायचंय आणि इमेज 1 ला हाईड करायचंय. तर काय करावं लागतं याच्यामध्ये, फक्त ती CSS जी आहे ती चेंज करावं लागतं. कोणती CSS, इथे जे डिस्प्ले दिलाय ना ती. आता फॉर एक्झाम्पल एक काम करूया आपण, इथलं हे जे आहे ना, हे जे बाकीची प्रॉपर्टी आहे ना, हे काउंट टाकूया. सध्या याचं काही काम नाही आहे याच्यामध्ये, ही एक्स्ट्राची CSS आहे जी काही कामाची नाही आहे. ओके, फक्त आपल्याला डिस्प्ले करायचं चेक. इथे बघा आता सध्या ते पण तहत दिसतंय, है ना. आता याच्यामध्ये काय करायचंय की इमेज 1 ला काय करायचंय, जसं आपण नेक्स्ट करणार तर इमेज 1 ला हाईड करायचंय आणि इमेज 2 ला शो करायचंय. म्हणजे काय करायचंय, डिस्प्ले काउंट करायचा, इथला हा जो डिस्प्ले आहे हा काउंट टाकायचा, किंवा ह्या डिस्प्लेचा जो नन आहे ना, ह्या ननच्या ठिकाणी ब्लॉक करायचंय. असं असं करता येईल आपल्याला. किंवा काय करायचं एक सांगतो, ह्याला असं नन ठेवायचं आणि जो आपल्याला शो करायचा आहे ना त्याचा डिस्प्ले ब्लॉक घ्यायचा, आणि ज्याला शो नाही करायचं त्याला डिस्प्ले नन करायचं. म्हणजे हे बघा इथं दिसतंय आता बरोबर, ठीक आहे. तर ननचा ब्लॉकचा नन म्हणजे व्हॅल्यू चेंज करायची, जी प्रॉपर्टी आहे त्याची व्हॅल्यू चेंज करायची. आता प्रॉपर्टीची व्हॅल्यू चेंज कशी करायची, बाय युजिंग जावास्क्रिप्ट. तर त्याच्यासाठी एक वे असतो आपल्याला प्रॉपर्टी अपडेट करायची. जसं की आपण काय करतो की डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी. आपण हे युज केलं होतं याच्या आधी पण, बरोबर. आता इथे आपण काय करणार, गेट एलिमेंट बाय आयडी कोणता, इमेज 1. हा इमेज 1 घेतला आपण याच्यामध्ये, डॉट STYLE स्टाईल याच्या समोर काय करू शकतो, डॉट डॉट करणार की कसं करणार, स्टाईल डॉट डिस्प्ले इक्वल्स टू डबल कोट मध्ये नन. जसं आपण नेक्स्ट करणार तर काय होणार, जे इमेज 1 आहे त्याची जी स्टाईल आहे, त्याचा जो डिस्प्ले आहे, बघा डिस्प्ले काय आहे, ब्लॉक आहे, त्याला काय करतोय आपण, नन करतोय, है ना. आणि सेम अशाच प्रकारे डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी, कोणती इमेज आपल्याला आता शो करायची आहे, आपल्याला शो करायची आहे इमेज 2 डॉट STYLE स्टाईल, त्याची स्टाईल चेंज करायची आहे, स्टाईल मधली डिस्प्ले प्रॉपर्टी चेंज करायची आहे. डिस्प्ले इक्वल्स टू त्याला काय करायचंय,
ब्लॉक करायचा आहे, जो नन आहे त्याला ब्लॉक करायचा आहे. बरोबर. आता याला आपण बघूया कसं दिसतं. तरी ते मी रिफ्रेश करतोय. आता नेक्स्ट वर क्लिक करतोय, तर बघा इमेज चेंज झाली है ना. इमेज चेंज झालेली आहे. दिसते सर्वांना इमेज चेंज झाली म्हणून. तर आपण काय केलं, त्याची जी प्रॉपर्टी आहे म्हणजे कोणतीही, हे जे प्रॉपर्टीज आहे स्टाईल प्रॉपर्टीज, ह्या स्टाईल प्रॉपर्टीला आपण मॉडिफाय करू शकतो बाय युझिंग डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी डॉट स्टाईल. म्हणजे हे याला काय म्हणतो आपण, डॉक्युमेंट म्हणजे काय, हे पूर्ण होल डॉक्युमेंट. बरोबर आहे. नंतर ते होल डॉक्युमेंट मधलं एलिमेंट काढायचं आहे. कोणतं एलिमेंट काढायचं आहे, कशाने काढायचं आहे, बाय युझिंग आयडीने काढायचं आहे. आयडी कोणती आहे, IMG1 हे आयडी आहे. हे काय कशासाठी, आयडेंटिफिकेशनसाठी आहे. म्हणजे बा आपल्याला तो एलिमेंट जो जो याच्यामध्ये हा हे टॅग आहे तो फाइंड आउट झाला पाहिजे की तो टॅग कोणता आहे. ठीक आहे. मग इथे आपल्याला तो टॅग मिळाला, तर त्या टॅगला स्टाईल द्यायची आहे. जसं की इथे आपण स्टाईल देतो, हे नॉर्मली इथे आपण स्टाईल देतो. बरोबर आहे. तर आपल्याला काय करायचं, हे आपण HTML थ्रू देतोय. हे जी स्टाईल आपण देतोय हे HTML थ्रू देतोय. पण खाली हे जे दिसते तुम्हाला, हे आपण बाय युझिंग जावास्क्रिप्ट मॉडिफाय करतोय. बाय युझिंग जावास्क्रिप्ट आपण काय करतोय, त्या पर्टिक्युलर IMG टॅगची जे स्टाईल आहे ते चेंज करतोय. स्टाईल चेंज करतोय आणि कशा प्रकारे करतोय, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी IMG1 त्याचा जो आयडी असेल तो, त्यानंतर डॉट स्टाईल आणि डॉट डिस्प्ले. डिस्प्ले म्हणजे काय आहे, स्टाईलचे ऍट्रिब्यूट आहे, त्याचे जे प्रॉपर्टीज असतात. प्रॉपर्टीज कोणत्या, डिस्प्ले. डिस्प्ले ही प्रॉपर्टी आहे, हाईट ही प्रॉपर्टी आहे, त्यानंतर विड्थ ही प्रॉपर्टी आहे. तर ह्या प्रॉपर्टीज आपण चेंज करू शकतो. जसं इनिशियली आपण इथे ब्लॉक घेतलं होतं, तर आपण त्याला नन करतोय, आणि याला नन केलं होतं त्याला ब्लॉक करतोय. बरोबर. आता हे तर आपण मॅन्युअली केलं. आता बघा काय होतंय, की जेव्हा आपण याला रिफ्रेश करूया आणि याला नेक्स्ट करूया, तर हे इकडे होतं. पण वापस जर नेक्स्ट केलं तर थर्ड इमेज नाही येत. तर ते थर्ड इमेज पण आली पाहिजे त्याच्यामध्ये, राईट. तर याला थोडं आणखी थोडं डायनामिक करावं लागेल. म्हणजे याच्यामध्ये चेक करावं लागेल की एक्झिस्टिंग मध्ये कोणती इमेज करंटली ऍक्टिव्ह आहे आणि नेक्स्ट कोणती करायची आहे. कोणती ऍक्टिव्ह आहे आणि नेक्स्ट कोणती करायची आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला काय करावं लागेल, आता हे कसं आहे, हे मॅन्युअली केलं की बा वनला काय करायचंय, नन करायचंय, आणि सेकंडला काय करायचंय, ब्लॉक करायचंय. पण आपण जेव्हा याला क्लिक करणार नेक्स्टला, तेव्हा थर्ड पण झाली पाहिजे. वापस नेक्स्ट केलं मग वापस वनवर आला पाहिजे तो, है ना. वापस तो वनवर येईल. तर त्याच्यासाठी आपल्याला हे थोडं डायनामिक करावं लागेल, थोडं आणखी. हे आपण मॅन्युअली केलं याला. आता सर्वात आधी आपल्याला हे चेक करणं महत्वाचं आहे की एक्झिस्टिंग मध्ये कोणती ऍक्टिव्ह आहे. म्हणजे कोणत्या इमेजचा जो डिस्प्ले आहे तो ब्लॉक आहे. कोणत्या इमेजचा डिस्प्ले आहे तो ब्लॉक आहे. कारण की एका वेळेस एकच इमेज दिसेल, म्हणजे एकच इमेज आहे ते डिस्प्ले ब्लॉक राहील. इमेज जी आहे कोणती डिस्प्ले ब्लॉक राहील, बाकीचे सर्व काय राहतील, डिस्प्ले नन राहतील. आपल्याला आधी हे चेक करावं लागेल की कोणती इमेज जी आहे ती डिस्प्ले ब्लॉक आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, याच्यामध्ये आधी चेक करावं लागेल. आता चेक कसं करायचं, तर आपण काय करणार, याच्यामध्ये आधी चेक करूया. आता फॉर एक्झाम्पल मी हे एवढंच ठेवलंय हा. आता हे जे दिसतं ना एवढं, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी IMG1 डॉट स्टाईल डॉट डिस्प्ले, ठीक आहे. एवढं जे दिसतंय याला मी काय करतो ना, याला मी करतो हे अलर्टच्या आतमध्ये ऍड. काय केलं आपण ऍड अलर्टच्या आतमध्ये, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी IMG1 स्टाईल डॉट डिस्प्ले, है ना. त्याला सेव्ह करूया आणि इथे रिफ्रेश करून याला नेक्स्ट वर क्लिक करूया आणि बघू, हे बघा काय दिसतंय. हा काय शो करतोय आपल्याला की इमेजचा स्टेटस काय आहे. स्टेटस डिस्प्लेची व्हॅल्यू काय आहे, बघा डिस्प्लेची व्हॅल्यू काय, ब्लॉक आहे. म्हणून आपल्याला इथे नेक्स्ट क्लिक केल्यानंतर ब्लॉक येतोय, है ना. फॉर एक्झाम्पल आता आपण इथे काय करूया, इथे 1च्या ठिकाणी 2 करूया. म्हणजे सेकंडचा डिस्प्ले काय काय आहे ते बघूया. काय आहे, जो इमेज 2 आहे त्याचा जो डिस्प्ले आहे तो नन आहे. तर आपल्याला नन येईल याच्यामध्ये नन यायला पाहिजे. बघा इथे नन आहे, है ना. म्हणजे आपल्याला इथे माहिती पडते की जो डिस्प्ले प्रॉपर्टी आहे त्या प्रत्येक इमेजची ती काय आहे. ठीक आहे. त्याला आपण इथे काढून टाकूया आणि वापस इथे एक इफ कंडिशन लावूया. इफ कंडिशन सर्वांना माहिती आहे,
ज्यांनी जे सी लँग्वेज जसं की जावा लँग्वेज जसं त्याच्यामध्ये इफ कंडिशन आहे तसं याच्यामध्ये पण इफ कंडिशन आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला कंडिशन चेक करता येते की हा जो डिस्प्ले आहे तो एक्झॅक्टली इक्वल टू, हा जो डिस्प्ले आहे एक्झॅक्टली इक्वल टू ब्लॉक आहे का. ठीक आहे, हा एक्झॅक्टली इक्वल टू ब्लॉक आहे का हे आपल्याला चेक करता येते. आता याच्यामध्ये आपल्याला काय चेक करायचं आहे, आपल्याला पहिला जो आहे फर्स्ट इमेज 1 तो चेक करायचा आहे. पण आता आणखी एक गोष्ट याच्यामध्ये आता इथे तर 3च इमेजेस आहेत, बाकी एक्झाम्पल मध्ये खूप सारे इमेजेस असतात. तर मग ते कसं करायचं, तर आता बघा इथे किती आहे, 3 इमेजेस आहेत. इथून एक फॉर लूप लावायचा, आपण फॉर लूप लावू शकतो. इथे ना फॉर लूप लावायचा आहे आपल्याला, आणि फॉर लूप म्हणजे काय चेक करायचंय, जो पण याच्यामध्ये डिस्प्ले ब्लॉक असेल त्याच्या नंतरचा जो इमेज असेल तो त्याच्यामध्ये डिस्प्ले झाला पाहिजे, आणि जो करंट आहे तो हाईड झाला पाहिजे. ओके, अशा प्रकारे आपल्याला करायचं, आणि ते पण लूप मध्ये करायचंय. ठीक आहे, आता लूप मध्ये कसं करायचं, त्यासाठी फॉर लूप आपल्याला घ्यायचं आहे. फॉर लूप, त्यानंतर व्हॅर आय इक्वल्स टू 0 पासून चालू होते, बरोबर आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, आय लेस दॅन इक्वल टू 2. 2 बरोबर आहे का, कारण की 0 1 2 असं होईल ते, म्हणजे 3 टाइम्स. ओके, आणि आय प्लस प्लस असा आपला फॉर लूप असतो, जो तुम्ही सी लँग्वेज आणि जावा मध्ये शिकले असतील, है ना, जो की त्या पर्टिक्युलर इटरेशन मध्ये घुमेल. जेवढे पण इटरेशन बनतात आहे त्या इटरेशन मध्ये तो तेवढा घुमेल. आणि ते जे कंडिशन होती इफ कंडिशन, ते आपल्याला त्याच्या आतमध्ये टाकायची. आणि आता काय करायचं आहे, याच्यामध्ये एक आणखी गोष्ट करूया. इथे ना 0च्या ठिकाणी आपण 1 करूया, 1 पासून चालू करूया, 1 2 3 पर्यंत जाऊया आपण, म्हणजे 3 इमेजेस आहेत ना म्हणून. आणि हा जो इथे 1 दिसते ना, हा इथून काउंट टाकूया. आणि इथे आपण प्लस ऑपरेटर कशाला यूज केला जाते, जावास्क्रिप्ट मध्ये कॉन्कॅटेनेशन साठी. आणि इथे आपण त्याला करूया कॉन्कॅट आय. म्हणजे हा काय करेल, प्रत्येक इमेजला चेक करेल की तो ब्लॉक आहे का, प्रत्येक इमेजला चेक करेल की तो ब्लॉक आहे का. आणि जे इमेज त्याला ब्लॉक सापडली त्याच्या नेक्स्ट वाली जी इमेज असेल त्याला तो शो करेल, असं. तर आता इथे आपण काय करूया, आता अलर्ट करूया. इथे अलर्ट आता काय करूया, आय ला अलर्ट करूया, जेणेकरून आपल्याला माहिती पडेल की कोणत्या नंबरची इमेज जी आहे ती ब्लॉक आहे. ओके, आता याला सेव्ह करूया, रिफ्रेश करूया. इथे नेक्स्ट वर क्लिक केलं, बघा पहिल्या नंबरची ब्लॉक आहे, बरोबर आहे, पहिल्या नंबरची ब्लॉक आहे. त्याला आपल्याला पहिल्या नंबरची जी इमेज आहे ती ब्लॉक आहे. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, आपण काय करत होतो, याच्यासाठी आपण काय केलं, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी. आणि याच्यामध्ये आपण काय घेतलं होतं, IMG 2 3 समथिंग असं घेतलं होतं. इथे काय करायचं ना, IMG घ्यायचं फक्त, आणि तो वापस कॉन्कॅट करायचं आयला. आणि इथे I+1 घ्यायचं, त्याला ब्रॅकेटमध्ये घेऊया आपण, जेणेकरून तो I+1 म्हणजे नेक्स्ट इमेज घ्यायची ना आपल्याला. आपल्याला जी नेक्स्ट इमेज आहे ती शो करायची आहे. आणि डॉट स्टाईल डॉट डिस्प्ले इक्वल्स टू ब्लॉक. आणि जी करंट इमेज आहे, जी सध्या करंट इमेज आपल्याला मिळाली ऍज अ ब्लॉक, त्याला आपल्याला नन करायचं आहे. म्हणजे इथे फक्त आय घ्यायचं, म्हणजे करंट इमेज, आणि त्याला नन करायचं, नन सेव्ह करूया. आता याला आपण चेक करूया. आता जसं इथे अलर्ट आलेला आहे ना, अलर्टला येऊ देऊया कसं आहे ते. तर ठीक आहे, याला नेक्स्ट करूया. अलर्ट अलर्ट का बरं आला, कारण की जो ब्लॉक आहे त्याचाच तो अलर्ट देतो. म्हणजे जो कोणता ब्लॉक कोणता आहे, म्हणजे डिस्प्ले कोणता होता, पहिली इमेज होत आहे. आणि ओके केलं याला. याला बघा तिने काय केलं, 2 इथे 2 कशाला आला याच्यामध्ये, हा अच्छा, तो जेव्हा लूप घुमला तेव्हा. ओके ओके, आता बघा ही इमेज गायब झाली पूर्ण. आता ही गायब काऊन झाली, कारण की इमेजेस संपल्या. जसं याला ब्लॉक मिळाला तसं काय करायचं आहे, या लूपला काय करायचं, ब्रेक करायचंय. तुम्हाला माहिती आहे ब्रेक काय करतं, तर ब्रेक स्टेटमेंट काय करतं माहिती आहे का, त्या लूपला थांबवून देतो. आपल्याला जर त्या लूपला थांबवायचं असेल, ह्या लूपला जर आपल्याला कुठेतरी थांबवायचं असेल, तर आपण काय करतो, त्याला ब्रेक करून देतो. ठीक आहे, आता याला ब्रेक करूया. आता वापस याला रिफ्रेश करूया, आणि वापस इथे नेक्स्ट करूया. इथे बघा आता पहिली इमेज ब्लॉक आहे म्हणते, ओके केलं, बघा इथे दुसरी इमेज दिसते. आणि वापस जर आपण नेक्स्ट केलं, आणि हे बघा आता आता करंट इमेज कोणती आहे म्हणते, सेकंड, आणि याला ओके केलं, बघा थर्ड इमेज दिसते, है ना. जसं जसं आपण नेक्स्ट करताय तसं तसं आपल्याला नवीन इमेज दिसते. आता इथून आपण हा अलर्ट जो आहे ना तो कमेंट करूया. अलर्टला कमेंट केलं, त्याला वापस इथे रिफ्रेश केलं, आता नेक्स्ट करतोय बघा, इमेज चेंज होत आहे, है ना. आणि जेव्हा वापस मी फोर्थ टाइम इमेजला क्लिक करतोय तर ब्लँक झालं. आता हा ब्लँक नाही झाला पाहिजे, तो वापस पहिल्या इमेज वरती आला पाहिजे, बरोबर आहे.
तो वापस पहिल्या इमेजवरती यायला पाहिजे. किंवा पहिल्या इमेजवरती जर तो येत नसेल तर तिथे त्याला थांबून द्यायचं किंवा त्याला काहीच नाही करू द्यायचं, त्याला ऍक्टिव्हिटीज नाही करू द्यायची. ते असं करायचं. समजा आपल्याला जर तिथे असं करायचं की तो वापस पहिल्या इमेजवर आला पाहिजे, तर आपल्याला काय करावं लागेल, ही जी आयची जी व्हॅल्यू आहे ना, ही आयची व्हॅल्यू आपल्याला चेक करावं लागेल ही आयची व्हॅल्यू काय आहे. इथे काय करायचं, इफ आय इज एक्झॅक्टली इक्वल टू, जर त्याला 3 मिळालं, हा आय जर एक्झॅक्टली इक्वल टू त्याला 3 मिळालं, तर त्याला काय करायचं, इथे त्याला वापस आयची जी व्हॅल्यू आहे, ही जी आयची व्हॅल्यू दिसते याच्यामध्ये, ही आय इक्वल्स टू 1 करायची. म्हणजे जेणेकरून तो काय करेल, जे पहिली इमेज आहे त्या शो करून देईल. 1 करायचं कोणतं होईल त्याच्यामध्ये, नाही इथे नाही पाहिजे, ही कंडिशन इथे नाही पाहिजे. ही कंडिशन आपल्याला लागेल ही नन केल्यानंतर. ओके, कारण की जी करंट इमेज आहे ती आधी हाईड झाली पाहिजे, त्यानंतर नवीन शो झाली पाहिजे. तर आपण काय करतोय, जर त्याला थर्ड इमेज मिळाली करंट ब्लॉक मध्ये आणि त्याला वापस फर्स्ट वरती जायचंय, थर्ड वरून वापस फर्स्ट वरती जायचंय, तर बघा काय केलं आपण, आय इज एक्झॅक्टली इक्वल टू 3 चेक केलं, आणि जसं आयला 3 मिळालं तसं काय होईल की आयच्या मध्ये 1 चालला जाईल. आणि इथे जेव्हा तो आय चेक करेल, पण इथे चुकलं थोडं, इथे जर तो 1 मिळेल त्याला 1+1 2 होऊन जाईल, म्हणजे सेकंड इमेज दाखवेल तो. आपल्याला तो पहिली इमेज दाखवायची आहे, तर काय करायचं, याला 0 करायचं. आता याला करू आपण चेक, रिफ्रेश केलं, नेक्स्ट आली दुसरी इमेज आली, त्यानंतर तिसरी इमेज आली. आता जर नेक्स्ट केलं तर वापस पहिली इमेज आली पाहिजे. बघा पहिली इमेज आली है ना. तर हे अशा प्रकारे वर्क करत. बघा आता हा कंटिन्युअस लूप मध्ये गेलाय, आता हा थांबणार नाही, आता हा कुठेच प्रॉब्लेम नाही देणार आपल्याला. जसं जसं मी क्लिक करतोय तसं तसं तो वापस 1 2 3 1 2 3 1 2 3 असे इमेजेस तो शो करतोय है ना. हे झालं आपलं नेक्स्ट बटन, जी बटन आपण घेतली आहे ती. तशाच प्रकारे आपल्याला प्रिव्हियस पण करायचं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी तो आहे सध्या करंट याच्यामध्ये, तो जर 1 मध्ये असेल तर तो वापस 3 मध्ये जाणार, 2 वरती सेकंड इमेज असेल तर फर्स्ट इमेज दाखवणार, थर्ड इमेज असेल तर सेकंड इमेज दाखवणार, सेकंड इमेज असेल तर वापस फर्स्ट इमेज दाखवणार, फर्स्ट इमेज असेल तर थर्ड इमेज दाखवणार. असं उलट करायचं आपल्याला याच्यामध्ये. तर याच्यामध्ये पण सेम आपल्याला तसं, जसं इथे आपण फॉर लूप लावलेला आहे ना, बस आपल्याला तसंच इथे पण फॉर लूप लावायचं आहे. कारण की तिथे पण 3 इमेजेस आहेत, प्रिव्हियस करा की नेक्स्ट करा, 3 इमेजेस तर राहणारच आहे. ओके, आणि त्या 3 इमेज पैकी करंट इमेज ब्लॉक आहे का हे आपल्याला चेक करावंच लागेल, जसं की इथे आपण चेक केलं होतं. ठीक आहे, तर हेच मी सेम इथे घेतोय. ओके, तर आपण काय घेतलं, जे पण करंट इमेज आहे त्याच्यामध्ये चेक करेल तो ब्लॉक आहे का. जर त्याला ब्लॉक मिळाली तर तो जो आय आहे, समजा सेकंड ब्लॉक, जो सेकंड ची इमेज आहे म्हणजे आय मध्ये सेकंड येणार, बरोबर आहे, म्हणजे ती ब्लॉक आहे, तर आपल्याला फर्स्ट वर जायचं आहे. बरोबर आहे, जर फर्स्ट वर जायचं आहे तर इथे आपण प्लस करत होतो, आता काय करायचं, इथे इथे मायनस करायचं. राईट, म्हणजे आपल्याला रिव्हर्स जायचं आहे ना, आधी आपण प्लस म्हणजे फॉरवर्ड जात होतो, आता आपल्याला रिव्हर्स जायचं आहे. तर इथे जर आपल्याला आयची व्हॅल्यू जर 2 मिळाली, आयची व्हॅल्यू 2 केव्हा मिळणार, जेव्हा त्या इमेजवर आपण प्रिव्हियस करणार आणि ते इमेज सेकंड असणार, म्हणजे करंट इमेज जी आहे ती सेकंड पोझिशनवरची आहे. ओके, म्हणजे I2 आहे, त्यानंतर हा जो 2 याला याला 2 मिळाला, तर हा 2-1 करणार, म्हणजे 2-1 म्हणजे 1, म्हणजे फर्स्ट इमेजवर जाणार. बट याच्यामध्ये जर त्याला 1 मिळालं, म्हणजे करंट पोझिशन मध्ये आयची जी व्हॅल्यू आहे ती 1 आहे, म्हणजे पहिली इमेज दिसत आहे, इनिशियली पहिली इमेज दिसत आहे. तर हा तर इथे पहिल्या इमेजला काय करायला, 1-1 0 करून टाकणार, पण इमेज 0 तर कोणतीच नाही आहे आपल्याकडे, मग ती होणार नाही. तर आपल्याला काय करायला लागेल, हे जिथे आपण हे घेतलंय ना, आय इज एक्झॅक्टली इक्वल टू 3, इथे आय इज एक्झॅक्टली इक्वल टू 1 घ्यायचं. आय इज एक्झॅक्टली इक्वल टू 1 घेतल्याबरोबर काय होते, आयची व्हॅल्यू आपण काय घेतली आहे, 0 घेतली आहे. तिथे 0-1 इथे तर -1 येईल, म्हणजे कंडिशन तरी पण चुकीची आहे. पण याच्यामध्ये आपल्याला काय करायला लागेल, इथं काय घ्यायचं, तो 1 वरून थर्ड वर आला पाहिजे ना, तो 1 वरून थर्ड वर आला पाहिजे. तर आयची व्हॅल्यू आपल्याला काय घ्यावं लागेल, जेणेकरून तो थर्ड वर येईल, आणि इथे हे I-1 बरोबर वर्क करेल, म्हणजे इथे आपल्याला घ्यावं लागेल 4 4 4-1 3, बरोबर, 4-1 3. इथे जर 4 आला तर 4-1 3 होऊन जाणार, म्हणजे थर्ड इमेज दिसून जाणार, बरोबर आहे. आणि हे केव्हा होणार, I=4, जेव्हा तो फर्स्ट इमेजवर असतो तेव्हा. ठीक आहे, आता याला आपण सेव्ह करूया, याला इथे चेक करूया, रिफ्रेश करूया, इथे आता नेक्स्ट करूया, नेक्स्ट बरोबर वर्क करतं. आता ही जी पहिली इमेज होती, आता याला आपण प्रिव्हियस करूया, बघा कोणती इमेज दिसते है ना, इमेज चेंज झाली.
इमेज चेंज होत आहे आता. तर बघ, प्रिव्हियस पण बरोबर वर्क करताय आता आणि नेक्स्ट पण बरोबर वर्क करताय. हा झाला आपला स्लाइड शो. समजलं का सर्वांना? हॅलो, सर्वांना हा जावास्क्रिप्टचा कोड समजलाय का? आपण स्टेप बाय स्टेप काय काय केलं ते आपण बघितलं. आपण 2 फंक्शन बनवले, 3 इमेजेस घेतल्या, त्या 3 इमेजेसला आपण डिस्प्ले दिलं. ज्याला डिस्प्ले नन दिलं ते हाईड होऊन जातं, ज्याला डिस्प्ले ब्लॉक दिला तो शो होऊन जातो, है ना. त्यानंतर मग आपण आयडेंटिफिकेशन साठी, युनिकली आयडेंटिफिकेशन साठी याला आयडीज दिले. हे 2 बटन्स क्रिएट केले. त्या प्रत्येक बटनला आपण काय केलं, त्या प्रत्येक बटनला आपण फंक्शन दिलं आहे, है ना. आणि त्या फंक्शनला आपण डिफाईन केलं. आणि या प्रत्येक फंक्शनच्या आतमध्ये आपण काहीतरी कोड दिला, जेणेकरून आपण काय करू शकू, की आधी सर्व ते चेक करणार की बघ एक्झिस्टिंग मध्ये कोणती इमेज शो होऊन राहिलेली आहे. ते शो शो कशा शो जर होत आहे तर कशा प्रकारे होत आहे, तर आपण कसं चेक करतो, ब्लॉक आहे का बा. जेव्हा इमेज शो होते तेव्हा ती ब्लॉक असते, जेव्हा ती हाईड असते तेव्हा नन असते. तर मग म्हणून आपण चेक केलं की जी इमेज आहे ती ब्लॉक आहे का, है ना. तर ती जर ब्लॉक असेल म्हणजे ती शो होत आहे. आणि त्याचा जो आयडी आहे तो आपल्याला मिळून जातो, बायचे आय. हा जो आय आहे त्याच्यामुळे आपल्याला ते मिळून जातं, है ना. आणि तोच आय युज करून मग त्याची जे नेक्स्ट आहे, आता नेक्स्ट इमेज कोणती राहणार, 1 नंतर 2 राहणार, 2 नंतर 3 राहणार, कारण की आपण त्याला आयडीज दिलेले आहे, बरोबर आहे. हे जे आयडीज आहे हे आपण त्याच्याचमुळे दिले, कारण की हे जे आयडीज आहे हे ते बघा आपण डायनामिकली बनवतोय. आय एम जी प्लस आय, आय काय करतोय, कॉन्कॅटनेशन करतोय. आणि हे आयची व्हॅल्यू कशी होते, हे जो फॉर्म्युला आय आहे तो 3, त्याच्यामुळे आय आहे की बाबा आहे की 2 आहे का, किंवा मग नेक्स्ट प्लस 1 करायचं का, 1 2 3. हे अशा प्रकारे आपण जावास्क्रिप्ट डिफाइन काय करू शकतो, आपण स्लाइड शो अशा सिंपल जावास्क्रिप्ट. सध्या तर आता एपीआय झालेली आहे, लायब्ररी झालेली आहे, त्याच्यामध्ये खूप इझी जाते. आपण स्वतः बनवता. मला पण स्वतः करणं खूप महत्वाचं आहे. हॅलो, माझा आवाज येतोय सर्वांना? सर्वांना समजलं का मी काय सांगितलं, तर कसं समजून सांगितलं, कसं आपण ते नेक्स्ट आणि प्रिव्हियस कसं केलं, तर समजलं का? सिंपल सिंपल जावास्क्रिप्ट आपण त्याच्यामध्ये युज केलेली आहे. तुम्हाला हे स्वतः पण करणे खूप महत्वाचं आहे बरं. इम्पॉर्टंट आहे बरं. तुम्हाला हे विचारतात तुमच्या एक्झाम मध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन विचारतात की बा स्लाइड शो डिफाईन करा, कोड लिहा, त्याच्यामध्ये सिंपल जावास्क्रिप्ट मध्ये कोड असला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये अशा अशा गोष्टी असल्या पाहिजे. हे सर्व ते स्पेसिफाय करतात त्याच्यामध्ये क्वेश्चन मध्ये. जेव्हा आपले रेग्युलर बॅचेस चालू होतील ना तेव्हा तर आपल्याला खूप सारी प्रॅक्टिस घ्यायची आहे. आता हे आपले डेमो सेशन्स आहे, म्हणून आपण सिंपल सिंपल एक्झाम्पल्स घेतोय डायरेक्टली, सिंपल सिंपल टॉपिक्सचे. ठीक आहे, कोणाला काही विचारायचं आहे याच्यामध्ये?
काही क्वेश्चन्स आहे? ओके. तर उद्याला आपण आणखी काहीतरी नवीन काही टॉपिक बघूया ह्या सेम आपल्या युनिट बद्दल. आपले जे चॅप्टर्स आहे सर्व त्या चॅप्टर्स पैकी आणखी एक दोन टॉपिक जे छोटे छोटे असतात, जसं की आता याच्यामधलं आपण हे स्लाइड शो बघितलं, त्यानंतर त्याच्यामध्ये मेनू आहे, मेनू कसं बनवायचा है ना, त्यानंतर हे एक्सप्रेशन्स आहे, फ्रेम आहे, फ्रेम कसं बनवायचं, रोलवर कसं करायचं, रोलर इफेक्ट कसा लावायचा, याच्यापैकी आपण एखादं एक्झाम्पल बघूया उद्याला आणखी. आता जसं आपण हे फंक्शन बनवतच असतो, कोणत्याही पण याच्यामध्ये आपल्याला फंक्शन बनवतोच आपण है ना. त्यानंतर हे ऍरे आणि स्ट्रिंग कसं वर्क करतं याच्याबद्दल पण आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. तर उद्या तसं आपण ते ठरवूया की ते मी उद्या वेळेवरती सांगेल तुम्हाला की एक्झॅक्टली उद्या आपण काय घेणार आहे. ओके. बघा इथे बघा इफ एल्स आहे, जसं आपण आता ही इफ इफ आणि एल्स घेतलं ना. बघा बेसिक्स ऑफ जावास्क्रिप्ट प्रोग्रामिंग मध्ये इफ एल्स आहे. म्हणजे डिझायनिंग स्टाईल नाही का? म्हणजे काय विचारायचं आहे? याच्यामध्ये जास्तीत जास्त जी गोष्ट आहे ना, ती तुमची जावास्क्रिप्ट मध्ये आहे. डिझायनिंग कशासाठी आहे माहिती आहे का? जे आपल्याला प्रोग्राम करायचं आहे त्याच्यासाठी डिझायनिंग लागतं. आता एवढी पण डिझायनिंग लागत नाही त्याच्यामध्ये. फक्त याच्यामध्ये जो महत्वाचा आहे क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज मध्ये सगळ्यात जास्त जावास्क्रिप्टच आहे. पण कसं आहे, समोर काहीतरी दिसलं पाहिजे ना, काहीतरी शो झालं पाहिजे. ते शो करायसाठी आपल्याला ते एचटीएमएल आणि सीएसएस लिहावं लागतंय, डिझाईन करावं लागतं त्याला. त्याशिवाय आउटपुट नाही दिसणार ना. जर डिझाईनच नाही करणार तर आउटपुट कसं दिसणार मग त्याचा? इफेक्ट नाही दिसणार. की अजून काही विचारतोय तू गणेश? हम्म, ठीक आहे. आणखी कोणाला काही विचारायचं आहे का? चालेल, ठीक आहे. तर आपलं मग आता हे आजचं सेशन झालं आहे, ज्याच्यामध्ये आपण एचटीएमएल सीएसएस जावास्क्रिप्टचा यूज करून आपण स्लाइड शो डिफाईन केला. आणि तो स्लाइड शो लेफ्ट आणि सॉरी नेक्स्ट आणि प्रिव्हियस मध्ये कसा काम करतो त्यावेळी जावास्क्रिप्ट आपण लिहिली, जेणेकरून आपण काय करू शकू की एक इमेज हाईड करून दुसरी इमेज शो करणे, अशा प्रकारे आपण त्याला एक्झिक्यूट केलं है ना. तर उद्याला आपण काहीतरी नवीन टॉपिक बघूया, जो थोडा चांगला असेल आणि लवकर समजेल पण. ठीक आहे. आणि आपल्या सिलेबस मधलंच, कारण की आपण जे जेव्हा डेमो घेतोय ते सर्व सिलेबस मधलंच घेतोय आणि खूप चांगले चांगले टॉपिक्स आहे आपल्याच्यामध्ये आणि ते लवकर समजतात. ठीक आहे. आणि याचा जो रेकॉर्डेड व्हिडिओ आहे मी लवकरात लवकर टाकून देईल. तर तो सकाळचा पण व्हिडिओ चालूच आहे अपलोडिंग, थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम येतोय म्हणून लेट होतोय. ठीक आहे. मी लवकरात लवकर तुम्हाला रेकॉर्डिंग पण देतो. ठीक है, चलो फिर क्लोज करते हैं. क्लोज करिए. सो बाय.